हाय सगळ्यांना. तर मी आज बनवणार आहे बघा मटन बिर्याणी. तर चला तुम्हाला पण दाखवते मी कसं बनवते ते. मी इथं बघा अर्धा किलो मटन घेतलं आहे आणि 2-3 वेळा धुवून घेतलं बघा चांगलं स्वच्छ पाण्यानं. बघू शकता. एक वाटीला थोडंसं कमी दही घेतले बघा. नंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच धनिया पावडर घातलं, 2 चम्मच लाल तिखट, बिर्याणी मसाला 2 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, आल्याची पेस्ट 1 चम्मच, नंतर कोथिंबीर थोडीशी आणि पुदिना थोडासा टाक. मीठ तुम्हाला लागेल तेवढं टाकून घ्यायचं. सगळे मसाले बघा याच्यात मिसळून घ्यायचे चांगल्यावाने. सगळे मसाले मिसळल्यानंतर 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे बघा चांगलं रुबण्यासाठी. तर या वाटीने मी 3 वाटी बघा तांदूळ घेतलेले आहे. ते चांगलं स्वच्छ बघा 2-3दा धुवून घ्यायचं आहे. मी 2-3दा चांगलं स्वच्छ धुवून घेतलं बघा तांदूळ. तर धुतलेले तांदूळ बघा अर्धा ते पाऊण तास आपण चांगलं भिजत ठेवणार आहे. मी इथं तेल घेतले बघा 4 चम्मच तेल घेतले. त्याच्यात आता मी कांदा टाकणार आहे हा आणि चांगला भाजून घेणार आहे. पहिल्यांदा हा मोठा कांदा चिरून घेतला आहे मी. हे बघा कांदा चांगला लालसर भाजून झालाय बघा. आता आपण याला काढून घेऊया. हा बघा आपण कांदा काढून घेतलाय बघा. आता हे कांदा भाजले तेलातच बघा आपण मसाला टाकणार आहे. बघा चांगलं भाजून घ्यायचा मसाला हा. चांगला मसाला भाजला की नाही मग यात आपण हा कांदा टाकून द्यायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा बघा. हे बघा हे कांदाही चांगला भाजून घेतलाय बघा आपण. आता आपण थोडंसं मसाला टाकणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तर धनिया पावडर, तुम्हाला जसं तिखट आवडतं की नाही तसं तुम्ही लाल तिखट टाकू शकता. आमच्यात तिखट आवडतं त्याच्यामुळे मी अजून 1 चम्मच लाल तिखट टाकणार आहे बघा. तर धनिया पावडर, तुम्हाला जसं तिखट आवडतं की नाही तसं तुम्ही लाल तिखट टाकू शकता. आमच्यात तिखट आवडतं त्याच्यामुळे मी अजून 1 चम्मच लाल तिखट टाकणार आहे बघा. नंतर बिर्याणी मसाला, गरम मसाला थोडासा, हे बघा जिरा पावडर. मसाला पण सगळं भाजून घ्यायचं थोडा वेळ. आणि ह्याच्यातच आपण मुरायला ठेवलेलं बघा मटण. 1 तासभर ठेवलं मी मुरायला मटण. ते मटण आता आपण ह्याच्यात टाकायचं बघा. हे बघा आपण मुरत ठेवलेलं मटण आहे ते आता आपण ह्याच्यात टाकणार आहे बघा. हे बघा आपण टाकून घेतले मटण. चांगलं एकजीव करायचं मसाला वगैरे सगळं. हे बघा आपण सगळं मिसळून घेतले बघा. आणि आता हे मसाल्याचं पाणी का नाही राहिलेला मसाला त्यात मी गरम पाणी ओतले आणि ही शिजायपुरतं तेवढं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं ह्याच्यात. ह्याच्यामध्ये गरम पाणीच ओतायचं, काय गार पाणी नाही ओतायचं. आता आपण हे बघा बंद करून का नाही ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. जास्त नाही 2च शिट्ट्या मी काढणार आहे. पूर्ण मटण शिजवून नाही घ्यायचं बघा. थोडंसं नॉर्मल कच्चं ठेवायचं. जास्त पण कच्चं नाही, थोडंसं एक 80% शिजवून घ्यायचं. 20% तसंच सोडून द्यायचं. मी आता 2 शिट्ट्या घेते बघा लावून. आता मी ठेवले बघा शिजायला. 2च शिट्ट्या मी काढून घेणार आहे. हे बघा मी तांदूळ शिजवण्यासाठी इथं पाणी गरम करून घेते बघा.
मटण शिजतंय तोपर्यंत इथं आपण भात रेडी करूया. चांगलं उकळून द्यायचं पाणी. हे बघा चांगलं पाणी गरम झालंय, उकळायला लागलंय. त्याच्यात आपण टाकणार आहे मसाला. मी मसाले टाकलेत बघा. तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता. कमी जास्त असं काही नाही, असेल तेवढ्यात आपण टाकू शकतो. तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे नेही. नेही म्हणजे तूप. तूप टाकायचं जरा ह्याच्यात, म्हणजे भात सुटसुटीत होतो बघा. आणि मीठ 2 चम्मच मीठ टाकले. भाताला साठी जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता. आता आपण हे तांदूळ बघा मी अर्धा पाऊण तास भिजत ठेवलं होतं. यातलं पाणी काढून घेतले. आता हे तांदूळ आपण ह्याच्यात टाकणार आहे. हे बघा मी ह्याच्यात तांदूळ टाकून घेतले. त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि मोठा गॅस करून की नाही, माझा मोठा चालू आहे बघा गॅस. मोठा गॅस करूनच तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. ह्याला हलवून घ्यायचं बघा सारखं, सुटसुटीत होतो भात. हे बघा मी 80% भात शिजवून घेतलाय बघा. तुम्ही बघू शकता. बघा हे 2 तुकडे होते बघा. पूर्ण नाही शिजवून घ्यायचा. यातलं आपण पाणी काढून घेऊया बघा. हे बघा आपण सगळं पाणी काढून घेतलंय बघा भातातनं. आणि पाणी करण्यासाठी इथं ठेवले. चला आता आपण बघूया मटण शिजले का नाही ते. बघा हे मटण शिजले का नाही ते बघूया. हे बघा हे शिजलंय. पूर्ण नाही शिजवायचं आपण, अर्ध कच्चं, खूप पण कच्चं नाही. हे असं बघा बघा हे शिजलंय, बघू शकता तुम्ही. बरोबर शिजले बघा आपलं मटण. आता आपण आपली लास्टची प्रोसेस करूया बघा. आता हे शिजलेलं मटण आता आपण मोठ्या पातेल्यात काढणार आहे, कारण ह्या पातेल्यात तर होत नाही बघा. हे बघा हे पातेलं आहे बघा मोठं माझ्यापाशी. एवढंच मोठं आहे, त्याच्यामुळं मी ह्याच्यातच करणार आहे बघा. ह्यात आता आपण काय मटण शिजवलेलं आहे की नाही ते आता आपण ह्याच्यात काढून घेणार आहे बघा. ह्याच्यात बघा ग्रेव्ही जास्त उरले ना, त्याच्यामुळे आपण एक 5 मिनिटं मोठा गॅस करून हे आटवून घेणार आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण ठेवणार आहे. आपल्या बिर्याणीला बघा हे पातेल थोडंसं मोठं झालं आहे, पण माझ्याकडे नाही ना दुसरं पातेल, त्याच्यामुळे मी ह्याच्यातच बनवणार बघा. मोकळ्या अंगानं होऊन जातं बघा ह्याच्यात. हे बघा मी आटवून घेतलं बघा. एक 5 मिनिटं ठेवलं होतं मोठं गॅस करून. आता आपण ह्याच्यात टाकणार आहे भात शिजवलेला. हे बघा सगळीकडे आपण पसरवून घेणार आहे. याला आपण चांगलं पसरवून घेतलंय सगळीकडे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहे बघा थोडासा बिर्याणी मसाला. जास्त नाही बरं का, थोडासाच टाकायचा. नंतर बघा माझ्यापाशी ऑरेंज कलर आहे बघा, ऑरेंज कलर टाकायचा आपण थोडासा. तर आपण बघा भाजलेला कांदा आहे की नाही हा टाकायचा. आपण सगळं टाकून घ्यायचा. नंतर आपण बघायच्यात कोथिंबीर, नंतर
थोडीशी पुदिना, नंतर आपण तूप टाकायचं आहे बघा. मी 2 चम्मच होईल एवढं तूप टाकलंय बघा. तुपाने काय मोकळा सुटसुटीत भात होतो बघा, चांगला शिजतो. नंतर बघा लास्टला मी तांदळाचं जे पाणी होतं ना त्यातलं 1 चम्मच पाणी ओतून घेते बघा. आपण आता हे चांगलं बंद करून घेऊया आणि बारीक गॅसवर बघा 15 मिनिट आपण ठेवायचं आहे बघा, एकदम बारीक गॅसवर काय. ही बघा तयार आहे आपली मटण बिर्याणी. मला दाखवते मी, थोडंसं हलवून दाखवते. हे बघा हे बघा तयार आहे आपली मटण बिर्याणी. कशी दिसते सांगा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा.